किसनराव राव हा बोला. कुठं आहे? मी ते हे आहे का कामा ठिकाणी आहे? झालं का? नाही हो अजून. अहो जरा जोर लावा. हा. नाही 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 होत. हे बघा, तुमचं राहू दे, माझं राहू दे. आपण 70 तोळ्यात डन करू. लग्न आहे ते भावाचं वर्ष श्राद्ध तरी होते अजून. दादा का अंगणात या अंगणात या अंगणात या आले का? हा बोला. होय का? शिटीला झाली बाई. हा ऐक ऐकू ऐकू येईन. ऐकलं का? शिटीला पिल्ल झाली 5. फोन इकडे आणतो. तुम्हाला काय झालं सकाळपासून? डोक्याला रुमाल बांधून कशाला बसलेत? इजारीचा किस्सा फाटला म्हणून बांधला इकडे. सरळ बोलायचंच नाही म्हणल्यावर काय? चहा टाक जा. अहो 5 वाय कधी? चहा 5 वाय कधी? या माणसाला ना काही कळतच नाही. घरात एवढं कार्य निघाले मला विचारतो कधी. अरे फुटेल ना तो. काय होतंय तुला? डोक्यात गेले सगळं. चेपून देऊ? वरवंटा घाल. एक या मिनिट. गुरुजी या. ठेवा इथं ठेवा ठेवा ठेवा. एक मिनिट उचला ते सगळं सामान. काकाला विचारल्याशिवाय इथं काहीच ठेवायचं नाही. चला उचला उचला. अगे काय रुपाली, अगं माझे वडील आहेत ते. हा आणि हे गुरुजी आहेत पूजेसाठी आले श्राद्धाच्या. मी तुला ओळख करून देतो. हा सूरज. अहो आम्ही ओळखतो एकमेकांना. कधी? पुण्याला MPSCच्या क्लासला एकत्रच होतो ना आम्ही. हो पण तू बोलला नाहीस कधी. अगं त्या मला गप्पा नंतर मारा तुम्ही. उचलते लवकर. आधीच इतका खोळंबा झालाय. सकाळपासून 500 वेळा ऐकलात का ऐकलात का? सगळा स्वयंपाक करायला. तुम्हाला किती वाजता यायला सांगितलं तुम्ही? हा चायला माझ्या 13वाला आला असं तुम्ही. चला लोक. नारळ पण आणलेत. मग आणायचेच होते ते. मला काय सांगताय? आणि पूजेच्या आधी मावा थुंकून घेतो. तू पण आण. अगं रुपाली तू कधी आली? अरे किती चिडचिड करतोयस तू. नाहीतर काय? बरं किशन, बाहेर श्राद्धाच्या कार्यक्रमाची तयारी मात्र जोरदार केलीस तू. बाहेर असा हुतात्मा पुन्हा होणे नाही. आम्ही आमच्या आमदार साहेबांतर्फे भगवान थोरात यांना भारतरत्न कसं भेटल याचाच पाठपुरावा करणार आहोत. टाळ्या. भगवान आणि मी शाळेपासूनचे मित्र. शाळेमध्ये आम्ही नेहमी चोर पोलीस खेळायचो. तेव्हा मला गॅरंटी होती हा पोलीस बनणार आणि मी चोर. एकदा गणपतीच्या टायमाला पुण्यामध्ये आम्ही गेलेलो असताना बुधवार पेठेमध्ये मी आणि भगवानराव खंडोबाच्या देवळात भेटलो. हा तेव्हा ते मला म्हणाले होते, आज तुमचा पोरगा आहे का नाही बजरंगा? आले राजबंडू आहे म्हणले. मला असाच मुलगा हा जावाई म्हणून नाव आहे म्हणले. भगवान चोरात, तुम्ही खरं चोरात. गेले गेले गेले. आय, 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 आय. खूप दमला असशील ना. हम्म. काका हम्म. आज जे झालं किंवा रोज घरात ज्या नवीन नवीन गोष्टी येत आहेत ते माझ्यासाठी चाललंय ना. आज हा जो काही तमाशा झाला, अख्खं गाव जेवून गेलं, हे सगळं माझ्यासाठीच चाललंय ना. नाही म्हणजे तसं नाही पण होच म्हणजे काय. आणि सगळ्यांना माझ्याशी लग्न करायचंय. रुपे ह्याच्यात कशात पडू नकोस तू. ऐक तू आणि वहिनी उद्या सकाळी पहिल्या गाडीनं जा परत. खरं सांगतोय. दरवेळेला मीच का जायचं? म्हणजे पप्पा मला कायम एक गोष्ट सांगायचे. एक गाव होतं, तिथे एक राजा आणि त्याची राणी राहायचे. एक दिवस त्यांना एक सुंदरशी राजकुमारी झाली. राजा आणि राणी खूप खुश होते. पण त्या गावाला ते आवडत नव्हतं. सगळ्यांचा त्या राजकुमारीवर राग होता. राजाची आई त्या राणीला म्हणाली,
आम्हाला राजकुमार पाहिजे होता, पण तू तर या कार्टीला जन्म दिलास. पांढऱ्या पायाची कुठली. एक काम कर, हिला कुठेतरी सोडून ये, नाहीतर तू पण हिला घेऊन कायमची इथून निघून जा. आम्ही राजासाठी नवीन राणी आणू. पण राजाला मात्र राजकुमारीच पाहिजे होती. त्याचा राजकुमारीवर आणि राणीवर लई जीव होता. म्हणून तो दोघींना घेऊन ते गावात सोडून निघून गेला आणि परत त्या गावात कधीच गेला नाही. आणि जशी जशी मी मोठी होत गेले ना, माझ्या लक्षात आलं की त्या गोष्टीतली ती राजकुमारी मीच आहे. आणि माझ्यासाठीच पप्पांनी हे गाव सोडलं होतं रे. खरं रूप आहे. तुम्ही गाव सोडून गेल्यानंतर गावात तरी कुठे काय भलं झालंय. वाटोळत झालं सगळं. गावात एक पोरगी म्हणून जन्माला आली नाही नंतर. म्हणून म्हणून आता ही राजकुमारी कुठेच नाही जाणार आहे. इथंच थांबणार आहे मी. मला पप्पांच्या गोष्टीचा शेवट बदलायचा आहे. तुझी साथ असेल तर. रुपये आपण दोघं मिळून बदलू. मला अजून एक गोष्ट मिळवायची. ज्या आईला त्या सरपंचानं दादाची बळकवलेली जमीन ती मला परत मिळवायची. कशी? आता तर तू बोलावत सगळ्यांना. सांग, मी तयार आहे लग्नासाठी. सुशील, पोटात तुझ्या मुरडा पडला का? हो, वर परीक्षेला जायचं मला. वर परीक्षेला सारखा. हो लवकर करा, रफू करायचंय. कशाला? मी कापड शिवतो. अहो मग हे काय? हनुमंतराव, आज जर माझं लगीन ठरलं ना तर नारळाने आंघोळच घालीन तुम्हाला. अरे किती कठीण नाव आहे याच. काय करायला लागलाय आपण? मिशा उगवा लागलाय वाटत. अरे मिशा अशा उगवत नाहीत, त्यासाठी हे लागते. काय घे की आता तू समजून. सगळी पोरं पुढं जातील, राखशील तासात. हा वेळा सांगितलं तुला. याला दूध वाटे काय झालं काय? याला त्याचं पोरग नाही म्हणा. पाहिलंय का काय किवळ झालंय? काय कशाला आलंय? अरे गप्प बस ना, किती बोलायला